साठी केला होता टास शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तोच गोड क्षण आपल्या सर्वांच्या भेटीला येताना पाहायला भेटतोय। परित्राण साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। संत साहित्याचा एक पुरोगामी वारसा ज्या महाराष्ट्राला लाभलाय याच महाराष्ट्रातील एक संतांच्या पवित्र भूमीत आपला पोलादपूर तालुका आणि याच पोलादपूर तालुक्यातील सर्वच क्रिकेट प्रेमी त्यासोबत पदाधिकारी या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्यांचं हार्दिक स्वागत। महिला पदाधिकारी वैशाली ते सावंत असतील, माझी बहिणाबाई नीलमताई सावंत असेल यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। स्वरा सकपाळ इथं सुद्धा हार्दिक स्वागत। त्यासोबत गावावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले सर्वच प्रतिष्ठित मान्यवर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। 16 संघांचा समावेश आणि अंतिम सामना आपल्या समोर रंगताना पाहायला भेटतोय। गोलंदाजी मार्कर पहिलं षटक घेऊन गोलंदाज आदेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पहिला चेंडू भन्नाट वेग पाहायला भेटला। बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही। सतीश थांबवलंय मात्र सुरुवात अंतिम सामन्याची डॉट बॉल ने होताना पाहायला भेटते। हा चेंडू डीप पॉइंट त्यांच्या दिशेने निघून जाताना अंतिम सामन्यातील पहिला चौकार सतीशच्या बॅट मधून डीजे ठोक। स्पर्धेतील पहिली चौकारांची हॅट्रिक साकारणारा सतीश मात्र आता स्ट्राइक एंडला पाहायला भेटतोय। 2 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण। एवढ्याच हलक्या त्याने टॅप केलाय चेंडूला। थर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एका धाव अर्जित केली जाते। या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल। 3 चेंडू आणि 5 धावा। क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार, अंतिम सामना, मेगा फायनल आपण पाहतोय। यावेळेस चेंडू हवेत असताना आपल्याला पाहायला भेटतोय मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक होताना पाहायला भेटत नाही। विकेटचं पतन, पहिला झटका लागतोय तो रुपेशच्या माध्यमातून संघाला डीजे। चांगली गोलंदाजी आतापर्यंत आदेशच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला भेटते। हा चेंडू लेग स्टिकच्या बराच बाहेर वाईड बॉल घोषित केला जातोय। अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल। या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 7 या धावसंख्येवर। सेवन 7 धावा। सहा धावा। ओके, चुकीची दुरुस्ती। हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने येताना पाहायला भेटलाय।
भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला, अचूक लेंथवर. बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र अर्जित केली जाईल. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 7 या धावसंख्येवर. अंतिम सामना मेगा फायनल आपण पाहतोय. आजच्या दिवसभरात आपण पाहिलं ब्रदर्स लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम यावेळेस रिझनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलंय जरूर. एकच धाव अर्जित केली जाते. पहिल्या षटका अखेर आपण धावसंख्या बघतोय संघाची 8. विकी पारधी असतील, देऊ आवाटे असतील, रोशन म्हात्रे असतील, या तिघांच्या भूमिकेतून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित आपल्याला केली जाताना पाहायला भेटली. त्यांची एक चांगली भूमिका पाहायला भेटली. त्यानंतर पंचांच्या भूमिकेत मृत्युंजय रहाणे सर असतील, ऋषिकेश सर असतील, आणि ग्रीन सिटी म्हटलं की वेदांत जटार हे समीकरण सातत्याने पाहायला भेटलं. त्याचप्रमाणे आमचे परम मित्र एक अचूक स्कोरर विकासजी चौरसिया यांचा सुद्धा नक्कीच विशेष असं सहकार्य लाभलंय. त्यासोबत समालोचन कक्षात आज ज्यांचा आवाज आपण ऐकत होता आता दीपकजी सुतार सर यांचा सुद्धा विशेष असं सहकार्य हातकल चालू टपल केले. परंतु एका धाव अर्जित केली जाते. या एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 2 धावा अर्जित केल्या जातील. 10 ऑन स्कोर कार्ड. 10 धावा दाभोलकर येताना पाहायला भेटतायत. संपूर्ण सावंतवाडी ग्रामस्थ आज या आयोजनात आपल्याला पाहायला भेटले. प्रवीणजी कदम आपण कुठं असाला व्यासपीठावरच आहे. प्रवीणजी कदम स्टेज जवळ यायचं आहे. प्रवीणजी कदम यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे डीपला प्रोटेक्शन मध्ये, परंतु मैदानात घडतंय काय? चुका चुका आणि चुका. सूरजने जिथे यष्ट्यांवर ते चेंडूला आदळलं तिथे अजून एक धाव ऍड केली जाते. एकूण 3 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 13 ऑन स्कोर कार्ड. राज राज याचं नक्कीच कौतुक करावं लागेल. अपकमिंग यंगस्टर म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. एक चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत त्याची पाहायला भेटली. चला स्पीडअप घ्या, घाई करा. हा चेंडू मात्र पंच वाईट घोषित करतायत. अवांतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड ऍड केले जाईल आणि गोलंदाज राज याला नक्कीच सूचना देण्यात येत आहे. यावेळेस बॅटच्या प्रॉपर टायमिंग मध्ये चेंडूने उंची गाठली, अंतर नाही, विकेटचा पतन. डीजे ठोक. आपके दरवाजे पर खड़े नजर आ रहे हैं. स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय प्रल्हाद. चांगला चेंडू, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू. वाईड बॉल येतोय. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या संघाची 15 ऑन स्कोर कार्ड. 15 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. दांडी 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 गुल होताना पाहायला भेटत. डीजे बजाव.
त्यांच्या गाण्याच्या तालावर नाचताना आपल्याला पाहायला भेटता येतात. गौरव नवीन न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटता येतात. स्कोर कार्ड 17 धावा दपलकर पाहायला भेटता येतात. KVR कुडपण फलंदाजांना थांबवलंय, परंतु सतीश याच्यावर मात्र संपूर्ण संघाची जबाबदारी असेल. दोन षटका के आपण धावसंख्या पाहतो संघाची 17. 3 विकेटवर हे समीकरण पाहायला भेटतंय, जिथे सतीश 6 चेंडू आणि 11 धावांची खेळी करून मैदानाच्या आत, तर गौरव 2 चेंडू आणि 2 धावा करून मैदानाच्या आत दाखल होतोय. शेवटचे 6 चेंडू किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, ते पितळवाडी संघासमोर हे पाहणं जास्त गरजेचं असेल. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज सुजल दाखल होताना पाहायला भेटतोय. अंतिम सामना मेगा फायनल ब्रदर्स लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम नक्कीच चांगलं प्रक्षेपण, एका HD क्वालिटी पाहायला भेटते आणि या मेगा फायनल अंतिम सामन्याचं संपूर्ण चित्र आपण पाहतोय. लेग कटर पाहायला भेटला, चेंडूने चांगला पेस ओपन केला होता आणि तदनंतर डॉट बॉल येतोय. इथे पूर्णतः सुजल चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. गावावरून हा वय वर्ष 17चा तरुण तडफदार दाखल होताना पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, कमालीचा स्पिन पाहायला भेटतोय तो सुजलच्या गोलंदाजीमध्ये. 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा यावेळेस तुझा शरीरापासून सतीश, हा चेंडू पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय सुजल. 3 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे. सतीश याला पुन्हा एकदा थांबवलंय. पुन्हा एकदा लेग कटर पाहायला भेटला. यष्टान मागे रोहित मात्र नक्कीच चांगली कामगिरी करतोय. हा चेंडू पंच दोन समांतर करतील आणि वाईड चेंडू घोषित करतील. मृत्युंजय रहाणे तर वेदांत जठार हे पंचांच्या भूमिकेत अंतिम सामन्यासाठी. चांगली गोलंदाजी सुजलच्या माध्यमातून आतापर्यंत. यावेळेस फलंदाज होतोय बाद बाद आणि बाद. डीजे वाजव. भरतजी तुडीलकर नक्कीच डान्स करताना आपल्याला पाहायला भेटता येतात. तर त्यांच्या सोबत संपूर्ण पितळवाडी संघाचे समर्थक वैभव न्यू बॅटर मैदानाच्या आत. सुजलचा हा चेंडू
चांगल्या प्रकारे लॉफ्टेड केला फटक्याला, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे जिथे धावा अर्जित झाल्या 2. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 20. सुजल्याचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. अंतिम षटक हाताळत असताना केवळ 3 धावा. या ठिकाणी सन्माननीय रमेशजी सावंत यांचं सुद्धा आगमन होत आहे. माजी अध्यक्ष सावंतकोंड या ग्रामस्थांचे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या चेंडूवर मात्र शेवटचा चेंडू शेष असताना आपण पाहत होतो जिथे धावा अर्जित केल्या गेल्या 2. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 3 षटका अखेर धावसंख्या होती संघाची 22. येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. तेवीस धावांचा पाठलाग करायचा आहे. चला पितोळवाडी संघ बॅटर मैदानाच्या त्वरित पाठवा, कारण की सेकंड इनिंग आपल्याला 15 मिनिटांमध्ये दाखल. नक्कीच पितळवाडी संघ म्हटलं की भरतजी तुडीलकर हे समीकरण सातत्याने आपल्याला पाहायला भेटतं. 18 चेंडू आणि 23 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. तोपर्यंत घेऊया प्रेक्षकांसाठी एक छोटासा डीजे ब्रेक. दाखल होताना पाहायला भेटते एक यशस्वी जोडी म्हणून अरविंद आणि रोहित. दोघांच्या जर्सीचा नंबर पाहिला तर 18 अर्थात विराट कोहलीच्या जर्सीचा नंबर ज्या नावाला पाहायला भेटतोय. 18 चेंडू आणि 23 धावा. या रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज वैभवने सुद्धा चांगली गोलंदाजी आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत दाखल करताना पाहायला भेटलंय. श्री काळभैरवनाथ सावंतकोंड चषक 2024 अंतिम सामना मेगा फायनल सेकंड इनिंगला होईल सुरुवात, जिथे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज वैभव. पहिला चेंडू फुल टॉस. चुकीला माफी नाही. डीजे वाजव.
खातं उघडलंय. यावेळेस वॉट अ शॉट, परंतु मैदानाच्या आता सतीश मात्र कोणती चूक करताना पाहायला भेटत नाहीये. चेंडूने उंची गाठली, अंतर नव्हे, विकेटचं पतन. डीजे बजिया सतीशच्या माध्यमातून लॉंग ऑफ रिझर्व मध्ये टिपला गेला आणि आता मात्र न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रत्येक दाखल होताना पाहायला भेटतोय. अंतिम सामना मेगा फायनल, 2 चेंडू आणि 4 धावा. मोठा झटका लागलाय तो अरविंदच्या स्वरूपात. वैभव याने कमबॅक केलंय. चला स्पीडअप घ्या, घाई करा. अंतिम सामना मेगा फायनल श्री काळ भैरवनाथ सावंत कोण चषक 2024. हलक्याने टॅप केलंय चेंडूला, परंतु पॉइंट रिझर्व मध्ये आपण पाहिलं एकच धाव तिथे अर्जित केली गेली. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 5 या धावसंख्येवर. तिथे आपण आज दिवसभरात पाहिलं ऋषिकेशाचं अर्धशतक, सतीशाची चौकारांची हॅट्रिक. एक विशेष असं आभार या ठिकाणी व्यक्त करेन तुकाराम चिलू सावंत माजी सैनिक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष असे सन्मान चिन्ह आणि सामनावीर चषक आपल्याला प्राप्त झालेत. स्ट्रेट ड्राईव्ह येताना पाहायला भेटतोय. फुल टॉस होता, त्याच्यावर थोडासा फंबल झाला, मिसफिल होताना पाहायला भेटली, पण तो धावा अर्जित केल्या जातात त्या 2. या 2 धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 7 या धावसंख्येवर. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण. विजयासाठी अजून 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय, जिथे मिड ऑफला प्रोटेक्शन आहे. एकच धाव अर्जित केली जाईल. एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल पुन्हा एकदा 8 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 8 धावा. 23 धावा रोखण्यासाठी वैभवचं पहिलं षटक अतिशय महत्वाचं आणि त्याच षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलंय. पहिला चौकार आला, तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न, परंतु सहमती पंचांकडून दाखल होताना पाहायला भेटत नाहीये. पहिला षटका अखेर धावसंख्या आपण पाहतोय 8. येणारे 12 चेंडू. विजयासाठी 15 धावांची गरज. काय करताय, काय बी करताय हे पाहूया. तोपर्यंत घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. बारा चेंडू आणि 15 धावा. मित्रांनो, देशामध्ये राजकारण, सरडा, तदनंतर खरं प्रेम आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. काय घडतंय मैदानाच्या आत पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण की हा सामना आहे अंतिम सामना, मेगा फायनल.
गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक घेऊन गोलंदाज सतीश. नक्कीच हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत यावं ही आमची भावना आहे. पहिल्या चेंडू स्कूप केलाय फाईन लेग रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार पार पार. धावा तेवढ्या सामना जिंकून दे भावा. रोहितला सर्वजण असंच म्हणत असतील. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे आलाय 12 या धावसंख्येवर. रोहित कुंभार त्याकडे सुद्धा ती ताकद आहे की सामना जिंकून देऊ शकतो. परंतु गोलंदाज काय करामत करतोय हे पाहणं गरजेचं असेल. वेग वेग वेग. एक तेरी तो एक मेरी. याच्या अगोदरच्या चेंडूवर चौकार आला. तदनंतरचा डॉट बॉल. चांगला चेंडू सतीशच्या माध्यमातून आपण पाहिला. जिथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होताना पाहायला भेटला नाहीये. हलक्या त्याने टॅप केलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र चुका करतोय मैदानाच्या आत. स्वतः कर्णधार रुपेश त्या ठिकाणी दाखल होता परंतु ही विकेट अतिशय महत्वाची होती. आता मात्र अशा चुका तुम्हाला कराव्याच लागणार नाहीत कारण की अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये तुमची एक चूक सामन्याचं चित्र विचित्र करू शकतं. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. सर्वच क्रिकेट रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी फरार. धावा भेटतील 4 4 4. डीजे चांगला स्ट्रोक. समीकरण पुन्हा एकदा बदलताय. डॉट बॉल येतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. अंतिम सामना मेगा फायनल आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 6 धावा. हा चेंडू बॅटची लिडिंग आहे. यष्टन मागे रुपेश चांगलं यष्टी रक्षण करताना पाहायला भेटतोय. समीकरण बदलताय. 6 चेंडू आणि 6 धावा. अंतिम सामना मेगा फायनल आपण पाहतोय. काय घडेल काय बिघडेल हे घेऊया. छोटासा डीजे. सहा चेंडू आणि 6 धावा रोखायच्या आहेत. अंतिम सामना मेगा फायनल. सर्वच प्रेक्षक या ठिकाणी दाखल झाले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. 6 चेंडू आणि 6 धावा. मेगा फायनल. आणि जे स्वयंसेवक आहेत आपल्या आयोजनातील त्यांना विनंती असेल की आपण जेव्हा मैदानाच्या व्यासपीठाच्या दिशेने याल तेव्हा आपल्या खुर्च्या घेऊन यायच्या आहेत. पहिला चेंडू फाईन लेग रिजनच्या दिशेने थर्डमॅन रिजनच्या दिशेने. एक धाव तर अर्जित केले. दुसऱ्याचा प्रयत्न
प्रयत्न करत असताना या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या संपन्न केल्या जात आहेत. 5 चेंडू आणि 4 धावा. 5 चेंडू आणि 4 धावा. 5 balls need 4 runs. अंतिम सामना यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय, परंतु पुन्हा एकदा चुका होताना पाहायला भेटत मैदानाच्या आत. केबीआर कुडपण जर ही स्पर्धा पराभूत होते तर त्या मागचं कारण असेल त्यांचं क्षेत्ररक्षण. चुका झाल्या आता आणि त्याच चुकांमधून काहीतरी शिकायचं असतं. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता मात्र सामना अतिशय रोमांचक परिस्थितीत येऊन पोहोचलाय. रोहित कुंभार अजून सुद्धा मैदानाच्या आत तळ ठोकून बसलाय, कारण की त्याला माहिती आहे त्याचा मैदानात उभं असणं पितलवाडी संघासाठी किती महत्वाचं आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. स्वीट चीट आणि स्वीट चीट होतोय यशस्वी. श्री काळभैरवनाथ सावंतकोण चषक या स्पर्धेचा विजेता संघ ठरतोय तो काळकाई क्रीडा मंडळ पितलवाडी संघ. डीजे बजाव.